नमस्कार, माय PCMC चॅनलवर आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय, मी रिंगणात या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत एका तरुण इच्छुक उमेदवाराला. यावेळेला पक्षानं जाहीर केलेलं आहे की 40 ते 50% तरुणांना संधी दिली जाईल. त्यामुळे अनेक तरुण यासाठी खूप जोराने कामाला लागले आहेत. त्यापैकीच एक आहेत प्रभाग क्रमांक 14 मधील इच्छुक उमेदवार मेहुल भरत जोशी, जे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर कोषाध्यक्ष देखील आहेत. नमस्कार मेहुलजी. नमस्कार. तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी मला वाटतं कुठलीच राजकीय नाही आहे, तरी देखील तुम्हाला राजकारणात यावंसं का वाटलं? यासाठी तुम्ही कसा तुमचा प्रवास झाला आणि आता या कोषाध्यक्षपदापर्यंत तुम्ही पोचलाय आणि आता निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरताय. प्रभाग क्रमांक 14 मधून तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागताय. काय सांगाल या प्रवासाबद्दल? थोडक्यात मी असं सांगणार आहे की जेव्हा माझी 10वी झाली, या 10वीनंतर जेव्हा मी दुकानावर जायला लागलो, थोडक्यात दुकानावर जाताना त्यावेळेस मला श्री शरदचंद्र वाघ हे मला माझ्या सानिध्यात, म्हणजे मी त्यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या जे जनसंघापासून काम करत आहे आणि त्यांची जी विचारधारा जी होती, त्यांनी ही नेहमी मला अटलजी आणि अडवाणीची जी विचारधारा होती हे ते नेहमी मला सांगायचे. आणि ती विचारधारा जेव्हा ती मला पटली तर मी त्यांच्याबरोबर जायला लागलो. आणि त्यांच्याबरोबर जाता जाता माझी भेट ही माननीय कैलासवासी आपले अंकुशराव लांडगे, जे आपले शहराध्यक्ष होते, त्यांनी नेहमी मला आहे ना गाईड केलं, वे दाखवला प्रॉपर. तर त्यांच्या सानिध्यात राहून मी भरपूर काही शिकलो. काही वेळानंतर त्यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळेस आमच्यावर जे होतं, आमच्यावरचं जे हात होतं किंवा जे आम्हाला गाईड करणारं जे होते ते आमच्याबरोबर नव्हते. मग त्याच्यानंतर आम्हाला जे भेटले ते भगवानजी मनसुख होते. आणि 2011च्या अगोदरच्या लोकसभाची जी निवडणूक होती त्यावेळेस आम्हाला एकनाथ पवारजी भेटले. आणि एकनाथ पवारजी यांच्याबरोबर जे होते अनुपदादा मोरे यांनी आम्हाला भरपूर गाईड केलं. त्यावेळेस ते विद्यार्थीचे होते. त्यावेळेस मी भोसरीला असताना दुकानावरून मी त्यांच्याकडं भोसरी शिरूर लोकसभाची जेव्हा निवडणूक होती त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी त्यांच्याबरोबर असायचो. आणि तिथून पुढं जेव्हा मला प्रॉपर हे नाही मिळालं, म्हणजे त्यांनी केलं भरपूर, मग व्यवसाय झालं, हे झालं, तिथून मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर आत्ता 2023ला श्री अजितजी कुलते होते, जे आपले सचिव आहेत प्रदेशावर, त्यांनी मला परत आणलं. म्हटलं तू काम करतो, चांगलं करतो, तुझं आहे तुझ्या एरियामध्ये तुझं नाव आहे, तुम्हाला पुन्हा सक्रिय बनवलं. हां. तर त्यावेळेस त्यांनी मला परत आणलं आणि त्यांनी मला पूर्णपणे प्रॉपर गाईड केलं. आता त्यांचे आणि आपले अनुपदादा मोरे आहेत यांचे व तसेच आपले जे सगळ्यात मोठं, ज्यांना मी रोल मॉडेल समजतो राजकारणातले, आपले कैलासवासी लक्ष्मण भाऊ जगताप, आणि तसंच त्यांची जी आपण म्हणतो ना त्यांची जी सावली दिसती ते आपले शंकर भाऊ यांच्यात दिसती. आणि त्यांना आपण म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा त्यांच्याकडून मला आहे ना खूप शिकायला भेटतो. की आपण गेलो त्यांच्याकडं की काम तुमचं 100 नाही 200% होणार. तुमचं कुटुंब आहे ते एकूण व्यापारी वर्गातलं आहे पूर्ण. काय म्हणजे कुठून, म्हणजे कधी तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आलात? काय सांगाल थोडंसं कुटुंबाविषयी? पिंपरी चिंचवडला माझं वडिलांचा जन्म हा पुण्याचा आहे, गुरुवार पेठेत. अच्छा. आणि गुरुवार पेठवरून जवळपास माझे वडील 5वीत असताना चिंचवडला आले ते. अच्छा. आणि चिंचवडला आल्यानंतर आपलं एक जुनं भांडीचं दुकान होतं चिंचवड हायवेला. त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण वडिलांनी जेव्हा ती दुकान सांभाळलं तर त्याचं नाव भारत वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स ठेवलं गेलं. अच्छा. वडिलांच्या नावावरच होतं. आणि तिथून पप्पांनी दुकानही सांभाळलं, परत कॉलेजही केलं. त्यांनी सिम्बॉयसिसमधून लॉ पण केला. शेवटचं 1 वर्ष राहिलं होतं. आजोबा म्हटले त्यावेळेस फायनान्शियल कंडिशन एवढी नव्हती, कारण घरात 4 मुलं आणि त्यांची एक बहीण, आत्या, असं करून 5 लोकं होती. तर असं हे फॅमिलीचा जो होता तो त्यांनी धुरा मग वडिलांनी सांभाळला. परत त्यांच्याबरोबर त्यांचा हातभार लावायला त्यांचे भाऊ पण होते. तुम्ही किती भावंड? मी एकटा
आणि माझी एक बहीण. तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालं? माझं शिक्षण जे झालं आहे ते थोडक्यात आपण 10वी सांगू. मी 12वी केली आणि बी.कॉम पण केलेलं आहे. अच्छा, बाहेरून केलेलं आहे. ओके. ग्रॅज्युएशन झालं तुमचं. हां. आता तुम्ही काय नक्की व्यवसाय करता? माझं जे व्यवसाय आहे तो थोड्यात आयात आणि निर्यात, आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणतो. बेसिकली वर्ल्डच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्हाला मटेरियल आणायचं असेल तर आपण ते प्रोव्हाइड करून देतो आणि तुम्हाला कुठेही पाठवायचं असेल तर तेही आपण करून देतो. जर तुमच्याकडे क्लायंट असेल तर आपण पूर्ण एंड टू एंड चेन लावून देतो. आणि जर समजा तुमच्याकडे क्लायंट नसेल तर आपण क्लायंट पण मिळवून देतो. आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायचं आपलं मेजर काम आहे. अच्छा. आता हे व्यवसायात एवढं स्थिर स्थावर असताना हे समाजकारण, राजकारण यातनं काय साध्य करणार आहात? बघा, आयुष्यात माझ्या आजोबांनी एक म्हटलं, सेवा ही धर्म आहे आणि धर्म ही सेवा आहे. ह्याच्याशिवाय काही नाही. मनुष्य जर मनुष्याच्या कामाला नाही आलं तर तो जीवन व्यर्थ आहे. काही उपयोग नाही, त्याचा अर्थच नाही आहे त्याला. तर आपण जर आपल्यामुळे एखाद्याचं भलं किंवा एखादं चांगलं किंवा एखादं सक्षम होत असेल तर सिस्टमच्या बाहेरून तर करतोच आहे आणि सिस्टममधून आलं तर अजून जो ताकदीने होऊ शकेल. हा जो प्रभाग आहे आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन, हा प्रभाग 14 जो आहे याच्यामध्ये गेल्या निवडणुकीला भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. ही वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे ना? 100%. मग असं असताना तुम्ही भाजपकडे उमेदवारी मागताय. तर आपलं जे काम आहे, आपलं जे जनसंपर्क आहे आणि आपली जी जैन समाजाची लोकसंख्या पण आहे, त्या व्यतिरिक्त जैन समाज तर हा वेगळा राहिला, पण 18 पगड जाती जी आहे ती आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांना घेऊन चालतो. म्हणजे असं नाही की कुणी आपल्याकडं आलं तर जे आपल्याकडून जेवढं होईल, फूल नाही फुलाची पाकळी होईल तेवढं आपण करतो त्यांच्यासाठी. जैन मतदार किती आहे साधारण? तसं जर बघायला गेलं, आपण जैन मतदार म्हटलं, जैन, चौधरी आणि आपण असं मारवाडी समाज म्हटलं तर पूर्ण असं धरलं तर 8 ते 9 हजाराचं मतदार असेल. एवढं मोठे मतदारसंख्या आहे. पण आपण हे एकटे मतदार नाही आहेत, आपल्याबरोबर 18 पगड जाती पूर्ण आहेत. आणि जैन समाजाचा हा एक उमेदवार असा आहे की तो पहिल्यांदा असा आहे जो यूथमधून आपण मागतोय. आणि मला असं वाटतं की मला न्याय मिळावा याच्यात, की बाबा जैन समाजाला एखादा संधी देऊ, प्रतिनिधित्वाची संधी द्यावी. हा प्रभागाचा तुम्ही अभ्यास केला असेल, या प्रभागात ऑलरेडी तुम्ही काम करतात. या प्रभागातले कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात की जे सोडवणं खूप आवश्यक आहे? सगळ्यात मोठं असं आहे की रामनगर जो भाग आहे, रामनगरच्या भागात आता काही ड्रेनेज सिस्टम्स आहेत, तिथं जे तुंबलं जातं सारखं. कारण बघा, तिथं कितीही केलं तरी ते जे एरिया आहे त्या एरियातलं ड्रेनेज जे आहे ते ड्रेनेज प्रॉपर झालं पाहिजे. ते ड्रेनेज प्रॉपर नसल्यामुळं काय होतं, कधी कधी कंटॅमिनेटेड वॉटर पण त्याच्यातनं जातं. बरोबर आहे. वॉटर फ्लो, पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे. आणि पाणी जर व्यवस्थित असेल, जल है तो हल है सब चीज़ों का. बरं. तर पाणी जर व्यवस्थित गेलं आणि पाण्याचा प्रवाह, प्रेशर हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या प्रभागात. चढ उतार आता येणाऱ्या काळात तंत्रज्ञानावरच आहे, तर ते आपल्याला कुठं कुठं करता येईल. आणि आज आपण जी पिढी आहोत, मी आता बाहेर पण जातो एवढं, मला लेटेस्ट टेक्नॉलॉजी पण बघायला भेटतात. काही आपण इथं आणून त्यांनी आपल्याला आपल्या प्रभागात किंवा आपल्या पिंपरी चिंचवड शहरात त्याचा काय होत असेल फायदा, तर ते आपण राबवलं पाहिजे. आणि पाण्याचा फ्लो हा जर प्रॉपर राहिला तर प्रत्येक घरापर्यंत प्रॉपर पोचेल. ते नाल्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, पाणी हा सगळ्यात मोठा आहे. पाणी नसेल तर काही नाही आहे. त्यामुळं पाणी हा सगळ्यात मोठा आहे. कंटॅमिनेशन ऑफ वॉटर आहे त्याच्यात. मग कुठं कुठं जे लिकेज होतं पाईप ड्रेनेजचा, त्याच्यामुळं ते त्रास होतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आपलं जे रस्ते आहेत इन्फ्रा, आज आपण तुम्ही बघणार आहात जे प्रॉपर जे आहेत आपल्या, ह्या जो मागचा रस्ता जो दिसतोय, जो नवीन झालेला रस्ता आहे, तो पहिले खूप खराब होता. त्याला आपण फॉलोअप घेऊन तो पूर्ण बनवून घेतला. कुठला, हायवेचा? नाही, तो मागचा रस्ता जो झालाय ना आता चिंचवड स्टेशन ते आकुर्डी, तो मागचा रस्ता जो जातो तो आपण कंप्लेंट देऊन प्रॉपरली बनवून घेतलाय तो. अच्छा. आणि तिथं लाईट्स पण नव्हत्या, त्या लाईट्स पण आपण करून घेतल्या होत्या. असं आहे.
आणि बेसिकली जो प्रदूषणचा जो आहे आजच्या तारखेला तंत्रज्ञान जो यूज होतोय तो तंत्रज्ञान असं आहे की जेव्हा आपण काम चालू करतो तेव्हा तिथं स्प्रिंकलर पाहिजेच. स्प्रिंकलर असेल तर तिकडची धूळ रोडवर येणार नाही आणि गाडी जे धारक आहेत त्यांना तो त्रास होणार नाही. हा बेसिक आहे. म्हणजे हे जे मुद्दे आहेत हे नागरिकांना, मी नाही 14 असो किंवा कुठलाही कुठेही तुम्हाला लागू करता येण्यासारखे ते लागू एकदम सिंपल आहे. स्प्रिंकलर लावले की तुमचं प्रदूषण थांबतो, तिकडची धूळ तिकडच अडते, रस्त्यावर येते. एकूण तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायाच्या माध्यमातून जगातील बऱ्याच देशांना नाही, हा जो आहे ना हा जो आहे हा मी पाहिलाय लाईव्ह. जिथं काम चालतोय स्प्रिंकलर लावलेले. कुठल्या देशामध्ये पाहिलं तुम्ही? हे मी पाहिलंय चायनामध्ये पाहिलं आहे. अच्छा. तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा काम चालत होते तेव्हा त्यांनी रस्त्याच्या साईडला मोठे मोठे स्प्रिंकलर लावले होते असे क्रॉस दिशेने, जेणेकरून रोडच्या ह्या साईडला पण पाणी नाही व्हावं. असे क्रॉस आणि असे 20-20 फुटापर्यंत स्प्रिंकलर जायचे. आणि एकदम बारीक, म्हणजे असं वाटत पण नाही की तुम्हाला की पाणी पडतोय म्हणून. ते जे स्प्रिंकलर जेव्हा होतं तेव्हा ती धूळ जी आहे ना ती तिथंच सेटल होते. म्हणजे जगात जे काही चांगलं पाहिलंय ते आपल्या इथे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. येस. छान. तर तुमचं विजन देखील या ब्रॉड झालेलं आहे. तुम्ही भरपूर देशांना भेटी दिलेल्या आहेत, तिथला विकास पाहिलेला आहे. आपण कुठे कमी पडतो याचाही तुम्हाला अंदाज आहे. तर याच्यात तुम्ही नगरसेवक म्हणून झाला, आता तुम्ही सांगितले प्रश्न, तर काय तुमचं प्राधान्यक्रम राहील की आता तुमचं विजन काय असणार आहे प्रभागाच्या संदर्भात? बेसिकली विजन काय आहे की पहिलं तर एक आहे की प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित मूलभूत जी सुविधा आहेत त्या सगळ्या भेटल्या पाहिजे. एक. दुसरं आपलं असं आहे की सक्षमीकरण. फक्त हे नाही की आपण कसं सक्षम करू शकतो त्यांना, कुठल्या ना कुठल्या रूपे आपल्या इकडचा नागरिक हा सक्षम झाला पाहिजे. मी म्हणतो की जनप्रतिनिधीवर पण अवलंबून नाही राहायला पाहिजे तो. ह्या प्रकारचं आपण हे काम केलं पाहिजे की त्यांनी सिस्टमला कसं हँडल करायचं आणि सिस्टम त्यांना कसं, हा आपलं काम आहे की त्यांची नाळ सिस्टम बरोबर जोडून देणे. लोकाभिमुख सिस्टीम इथं नागरिक असं आहे की आज आपल्याला काय झालं की कुणी काय झालं की काय म्हणतं नगरसेवकाला कॉल करा. आपलं असं झालं पाहिजे की सिस्टम आणि हे असं फ्रेंडली झालं पाहिजे की बाबा पण सिस्टीम जर एवढी चांगली झाली तर मग नगरसेवकांना कोण विचारणार? नाही, नगरसेवकाला कोणी विचारणार नाही. पण नगरसेवक जे आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर काम नाही झालं तर नगरसेवक बसलाच आहे ना. ह्याच्या व्यतिरिक्त जर काम नाही झालं तर आम्ही आहेच ना. कारण नेत्यांची पद्धत असते की जनतेला आपल्यावर अवलंबून ठेवायचं. नाही, माझं काम काय, आपल्याकडची पालक जे आहेत, जे लोक आहेत ती सक्षम झाली पाहिजे, त्यांना पूर्ण नॉलेज भेटलं पाहिजे. ते जेव्हा त्यांचं काही काम नाही होत असेल की बाबा मी 4 तक्रारी दिल्या, हे केलं ते केलं, नाही होते, मग नगरसेवकचा रोल येतो की बाबा हे यांनी दिल्यावर काय केलं नाही, याची प्रश्नांची उत्तरं पण द्या, काम करून घ्या पहिले. हा आपलं विजन. आणि माझं असं आहे की फेसलेस जेवढं काम होईल तेवढं चांगलं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आकुर्डी, काळभोर नगर वगैरे हा जो तुमचा प्रभाग आहे तिथलं एक वैशिष्ट्य राहिलं आहे की इथं जे स्थानिक लोक आहेत ज्यांना भूमिपुत्र म्हटलं जातं की उमेदवार हा त्यातनंच निवडून येतो. तर हे तुम्हाला कितपत स्वीकारतील असं वाटतंय? बघा, मला एकच म्हणायचं आहे की भूमिपुत्रांना नात्या गोत्याचं राजकारण आहे ते त्यांच्या लेवलला आहे. राहिला प्रश्न, हे जे आहे जनता शेवटी पब्लिकच निवडून देते. त्यामुळं मला 100% माहिती आहे की जो विजन आणि चांगलं करणार त्याला 100% निवडून देणार. बाकी मी हे सगळं मानत नाही की नातं गोतं हे ते त्याला त्याला हे मी मानत नाही. जो काम करणार आणि जो व्यवस्थितपणे जनतेच्या हाकेला उभं राहणार त्याला जनता निवडून देणार. तर हे होते प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपकडून इच्छुक असणारे मेहुल जोशी. खूप चांगलं त्यांचं विजन आहे. अनेक देशांमध्ये फिरल्यामुळे तिकडे जे काही चांगल्या गोष्टी पाहिल्या त्या या ठिकाणी त्यांना अंमलबजावणी करायची आहे आणि सिस्टीम बेस काम व्हावं आणि लोकांना चांगल्या सुविधा नगरसेवकाकडे न जाता देखील मिळाव्यात, अशा पद्धतीचा चांगला दृष्टिकोन त्यांचा इथं आपल्या गप्पांमधून समोर आलेला आहे. मेहुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळ दिलात, आपले विचार या ठिकाणी प्रकट केलेत. आपल्याला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.